हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू चेरीलाज किचन. नॉनव्हेज खाणाऱ्या लोकांची आवडती रेसिपी म्हणजे कलेजी. ही कलेजी तुम्ही मटणाचीही बनवू शकता व चिकनचीही बनवू शकता. तर आज आपण बघणार आहोत चिकनची कलेजी मसाला. तर चला वेळ न वाया घालवता रेसिपीला स्टार्ट करूया. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया. तर मी इकडे 3 ते 4 पाण्याने कलेजी स्वच्छ धुवून घेतली आहे. आता यामध्ये थोडेसे पाणी ॲड करून ही आपल्याला गरम करून घ्यायची आहे. कलेजी गरम होत आहे तोपर्यंत आपण मसाला भाजूया. पहिलं मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे, त्यानंतर याचा मसाला बनवणार आहोत. तर इकडे मी कुकरमध्ये 1 चमचा तेल आणि 4 उभे चिरून घेतलेले कांदे घेतले आहे. हा कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. इथे गॅस मी मीडियम टू लोवरच ठेवला आहे. तर इकडे आपला कांदाही भाजला आहे. आता यामध्येच ॲड करूया चवीनुसार मीठ आणि पाव चमचा एवढी हळद व मिश्रण परत आपण एकदा एकजीव करून घेऊया. 2 ते 3 मिनटं ह्याला आपण असेच परतवून घेणार आहोत. तर इकडे आपला मसाला भाजला आहे. आता आपण याच्यामध्येच कलेजी घालणार आहोत. तर इकडे आपली कलेजीही गरम झाली आहे. या पद्धतीने केल्यास कलेजीचा जो पण उग्रास वास असतो तो सर्व निघून जातो आणि खायलाही खूप छान लागते. तर या प्रकारे सर्व कलेजी आपण यामध्ये ॲड करूया. आता ही कलेजी आपण तेलामध्ये एकदम व्यवस्थित परतून घेऊया. 2 मिनटं आपण अशीच परतवून घेणार आहोत. तर इकडे 2 मिनटं झाले आहे. आता यामध्येच घालणार आहोत थोडेसे पाणी. अर्धा कप एवढे पाणी घातले आहेत, जेणेकरून हे खाली लागणार नाही. आता याला कुकर लावून आपण 2 शिट्ट्या होऊन देऊया. कुकरच्या शिट्ट्या होत आहे तोपर्यंत आपण मसाला काढूया. तर मी ते 3 टॅमॅटो घेतले आहे. 3 टॅमॅटोची मी पेस्ट घेणार आहे. तसं हिरवा मसाला तर 7 ते 8 मी मिरच्या घेतल्या आहे, लसूण घेतला आहे आणि 1 इंच एवढा आला याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. तसेच यामध्ये मी कोथिंबीर न वापरता कोथिंबीरींच्या देठा वापरणार आहे. त्याने खूप छान असा स्वाद येतो. त्यामुळे तिकडे मी बारीक असे मिश्रण करून घेतले आहे. आता यामध्येच थोडेसे एकदम किंचित पाणी ॲड करून मी परत एकदा याची पेस्ट करून घेत आहे. तर या प्रकारे याची पेस्ट करून घ्यायची. कुकरला 2 शिट्ट्या देऊन मी कुकर खोलला आहे आणि कलेजी शिजली आहे की नाही ते पण आपण एकदा चेक करूया. तर तुम्ही इकडे बघू शकता एकदम मस्त अशी कलेजी शिजली आहे. आता आपण मसाला बनवूया. मसाला बनवण्यासाठी मी इकडे कढईचा वापर करणार आहे. तुम्ही पॅनचा किंवा टोपाचा वापर केला तरी चालेल. तर यामध्येच मी घेतले आहे 4 चमचे तेल. तेल गरम होऊन द्यायचे आहे. तेल गरम झाले की आता यामध्येच ॲड करूया 2 चमचे वाटलेला मसाला, हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं आणि लसूण. हे आपल्याला एकदम व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे 2 मिनटं. आता यामध्येच ॲड करूया मसाले. तर 2 चमचे लाल तिखट मसाला. हे सर्व मसाले आपल्याला तेलामध्ये नीट परतून घ्यायचे आहे. आता यामध्येच घालूया 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा धने आणि 2 चमचे मटण मसाला. हा सर्व मसाला आपण परत तेलामध्ये एकदा परतून घेऊया. साईडने तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. तिकडे साईडने तेलही सुटलं आहे आणि आपला मसालाही भाजला आहे. तसेच मी यामध्ये ॲड केली आहे टॅमॅटो प्युरी. जे मी 3 टॅमॅटो घेतले होते ते मी बारीक करून घेतले आहे. त्याचीच प्युरी मी यामध्ये घातली आहे. आता आपण थोडेसे मीठ घालणार आहोत, कारण की आपण कलेजी शिजताना पण मीठ घातले होते. आता सर्व कलेजी आपण यामध्ये ॲड करूया. ॲड करून हिला आपण 5 ते 7 मिनटं असेच उकळवून देणार आहोत. तसेच ॲड करूया कोथिंबीर आणि 5 मिनटं ह्याला असेच आपण उकळवून देऊया. तर इकडे माझे 5 मिनटं झाले आहे आणि तुम्ही बघू शकता किती मस्त कलर आला आहे आणि किती मस्त स्मेल येत आहे. आहा! तर इकडे आपले कलेजी मसाला रेडी झाला आहे. आता आपण सर्व करूया. हा कलेजी मसाला तुम्ही पावासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा घावण्यांसोबतही खाऊ शकता. भाकरी आणि पावासोबत खूप जास्त छान लागतं. तर एकदा नक्की ट्राय करा. तसेच रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा अँड शेअर करा.